एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ते शिंदे साहेबांना फक्त 2 वेळा भेटले. पहिल्या वेळेला ज्यावेळेला शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून 10 किलोमीटरवर हे मंदिर असल्यामुळे मंदिरातल्या पूजेला ज्यावेळेला शिंदे साहेब गेले त्यावेळेला एक भेट झाली. आणि दुसऱ्या वेळेला रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन ज्यावेळेला ते मुंबईला आले होते त्यावेळेला त्यांची चर्चा झाली. परंतु या चर्चेमध्ये त्यांच्या मागणीच्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा झाली नाही. शंभर टक्के टार्गेट घेतलं जातं आणि ते उभाटाकडून केलं जातं. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एका महिलेमागे 500 रुपये देऊन मोर्चा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण 200-300 महिला सुद्धा जमू शकल्या नाही. जे लोक निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्याच्यामध्ये अशाच प्रवृत्तीचा माफिया गुंडगिरीचा एक मनुष्य आहे. त्यांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला, कारण कोट्यवधी रुपये माझ्या विरोधात खर्च करून सुद्धा मला तो पराभूत करू शकला नाही. आणि ही माझी 4थी टर्म आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 2 पेक्षा जास्त वेळा कोणीही कंटिन्युअसली निवडून आलेलं नाही. मी 4थ्या वेळेला निवडून आलेलो आहे. आणि हे करत असताना मी दर खेपेला ज्याप्रमाणे उपाटाचा पराभव केला त्याचप्रमाणे या अपक्ष गुंडाचा सुद्धा पराभव केलेला होता. त्याच्यामुळे हा गुंड मनुष्य त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ह्या पैशाचा वापर करून वेगवेगळ्या सोशल मीडियाना हाताशी धरून ही सगळी कृत्य तो करतो. आणि त्याच्याचमुळे मी तुम्हाला सांगितले की एकदा या संदर्भामधलं चार्जशीट फाईल झालं किंवा या लोकांवर काहीतरी कारवाई करायला लागतील, नाहीतर हे असंच धजावत राहतील आणि लोकांची अशाच तऱ्हेने बदनामी करत राहतील. त्याच्यामुळे या प्रवृत्तीला सुद्धा कधीतरी ठेचलं पाहिजे. ज्याप्रमाणे खराब ही एक वाईट प्रवृत्ती आहे, तसंच हे बदनामी करणारी लोक सुद्धा वाईट प्रवृत्ती आहे आणि ते समाजामधल्या चांगल्या लोकांची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. मला असं वाटतं की SIT मध्ये ज्या ज्या लोकांनी घरातनं मदत केली असेल त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांची नावं जनतेच्या समोर आली पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी जर प्रयत्न केले, कोणी मदत केली असेल तर एकट्यानेच त्यांनी ही कृत्य केलेली असेल तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा होत असतानाच असे प्रकार पुढच्या काळामध्ये घडू नयेत याच्यासाठी काय करता येईल हे सुद्धा ठरवायला लागेल. कारण आमच्यासारखी लोक ज्या वेळेला मंदिरात जायची त्यावेळेला हे प्रकरण उघड झालेलं नव्हतं. उघड झालं असतं तर पोलिसांनीच आम्हाला सल्ला दिला असता की या मंदिरामध्ये जाऊ नका. परंतु याचा अर्थ पोलिसांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती. तर हे कशा रीतीने उघड करता येईल याच्यासाठी थोडस धैर्य हे महिलांना सुद्धा ज्यांच्यावर अशा तऱ्हेचे अन्याय होतात त्यांना सुद्धा थोडीशी मानसिक बळ देण्याची गरज आहे की जेणेकरून असे प्रकार लगेच समोर येऊ शकतील. कारण आमच्यासारखी माणसं ज्यावेळेला मंदिरामध्ये जातात त्याला एखादा मनुष्य ज्याला ह्या प्रकरणाची माहिती असेल त्यांनी पुढे येऊन आम्हाला थोडीशी जरी कल्पना दिली असती तर आम्हीच या संदर्भात कारवाई करायला शासनाला भाग पाडलं असतं. उशिरा का कळतं? कारण ज्यांच्यावर अन्याय झालाय ती लोक कंप्लेंट द्यायला पुढे येत नाहीत, कारण समाजामध्ये आपली बदनामी होईल हा एक भीती ही महिलांच्या मनामध्ये असते आणि त्याचा गैरफायदा असे बोंधू बाबा घेत असतात. नाही, मी हे पेपर मधून वाचलं. कदाचित ही फिगर 38 असेल, 37 असेल, परंतु अनेक लोकांचे फोटो आले ते जरी तुम्ही बघितले तरी त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत, मिनिस्टर्स आहेत, अनेक महनीय व्यक्तींचे फोटो छापून आलेले आहेत. याचा अर्थ आपली पब्लिसिटी कशी करायची हे कदाचित त्यांना चांगलं ज्ञान असेल, त्याच्यामुळे यानं त्या निमित्ताने या लोकांपर्यंत पोहोचत असतील आणि त्यांच्यावर असलेल्या फोटोंचा कदाचित त्यांनी गैरवापर सुद्धा केला असेल. आज मी काहीच सांगू शकणार. मला टार्गेट उभाटाकडून केलं जातं, कारण त्यांचा जो डाव होता एक महाराष्ट्र पेटवण्याचा. कारण तुम्हाला माहिती की आतापर्यंत शिवसेनेमध्ये फूट पडली की त्यांच्या घरावर मोर्चे नेणं, जाळपोळ करणं हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. मी ज्या पद्धतीने शिंदे साहेबांची बाजू आसाम मधून मांडली त्याच्यामुळे महाराष्ट्र शांत राहिला, आमची बाजू लोकांपर्यंत पोहोचली, ती त्यांना पटली, म्हणून आम्ही पुन्हा सुद्धा निवडून आलो. ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी कुठपर्यंत आलेलं आहे? ऑपरेशन टायगर आणि तुतारी म्हणजे खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे
बघा मला मला एका गोष्टीची माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात असंतोष हा उभाठामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम हे लवकरच तुम्हाला दिसतील अशी मला खात्री आहे. पूर्वी सुद्धा उभाठामधून निवडून आलेले अनेक लोक हे मूळ शिवसेनेकडे आले. तसंच पुन्हा एकदा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तुतारीमध्ये दोन्ही आले ना. पण